देशभरामध्ये भावा बहिणीच्या नात्याचा सण रक्षाबंधन साजरा झालाय. मात्र बुलढाणा जिल्ह्यातल्या वानखेड गावात वर्षानुवर्ष रक्षाबंधन साजरं केलं जात नाही. यामागे आहे तब्बल 735 वर्षांपूर्वीची एक कटू ऐतिहासिक आठवण. काय आहे वानखेड गावची ही वेगळी परंपरा ते पाहूया. रक्षाबंधन बहीण भावाच्या अतूट नात्याचा हा दिवस. देशभरात बहिणी आपल्या भावाच्या मनगटावरती राखी बांधतायत, गोडधोड भरवतायत. पण बुलढाणा जिल्ह्यातल्या संग्रामपूर तालुक्यात असं एक गाव आहे जिथे आज एकही बहीण आपल्या भावाला राखी बांधत नाही. हे गाव आहे वानखेड आणि हा सण साजरा न करण्यामागे तब्बल 735 वर्षांचा इतिहास दडलेला आहे. आज के दिन 13वीं शताब्दी में मुगल साम्राज्य जलालुद्दीन खिलजी ने नरसंहार किया था पालीवाल समाज पे. तो उस दिन इस संहार को देखते हुए उस दिन से हमारे समाज में पालीवाल समाज आज के दिन से उस रक्षाबंधन को निषेध करते हुए आज के दिन पालीवाल एकता दिवस के रूप में मना रहा है. वानखेड गावाची लोकसंख्या अंदाजे 10,000 आहे. इथे पालीवाल समाजाची मोठी वस्ती आहे. तब्बल 735 वर्षांपूर्वी राजस्थानच्या पाली परिसरातनं हा समाज व्यवसायाच्या निमित्तानं वानखेडमध्ये आला आणि त्यानंतर पिढ्यानपिढ्या तिथे स्थायिक झाला. त्यांच्या सांगण्यानुसार 1291च्या कालखंडात राजस्थानातील पाली परिसरावर दिल्लीच्या सल्तनीच्या सैन्यानं हल्ला केला होता. या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. त्याच दिवसाची कटू आठवण म्हणून गावात रक्षाबंधन साजरं होत नाही. भाई बहन को राखी नहीं मानती है. हमारे यहाँ पे कुछ भी स्वीट्स नहीं बनता है. हमारे यहाँ पे आज पालीवाल समाज एकता दिवस करके मनाया जाता है. हम सब लोग यहाँ पे मिलके श्रद्धांजलि अर्पित करते हैं. तो मैं सबको बोलूँगी, एक परिवार, एक समाज, एक पहचान. पालीवाल समाज है हमारे साथ. रक्षाबंधनाच्या दिवशी गावातील पालीवाल समाजातले नागरिक एकत्र येतात, एका मंदिरात सामूहिकपणे जमा होतात, आपल्या पूर्वजांचं स्मरण करतात आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करतात. रक्षाबंधन म्हणजे देशभरात भाऊ बहिणीच्या प्रेमाचा उत्सव. मात्र इतिहासातल्या एका घटनेनं वानखेडमधल्या समाजासाठी या दिवसाचा अर्थच बदलून टाकला. आमचं हे वैभव त्या खल्लीला पटलं नाही आणि त्यामुळे त्यांनी आम्हाला आक्रमण केलं. त्यावेळेस रिया सहा करून एक तिथं हे होतं, साम्राज्य होतं. त्यांनी आम्हाला खूप मदत केली. परंतु आमचे अनेक लोक या रक्षाबंधनाच्या दिवशी रात्री तिथून पलायन केलं आणि आपापल्या पूर्ण भारतामध्ये आम्ही प्रस्थापित झालो. त्यामुळे आम्ही रक्षाबंधन न मानता त्या दिवशी आम्ही आमची एकता दाखवतो आणि आम्ही आज तर्पण करून आमचे शहीद जे झाले त्यावेळेस त्यांना आम्ही श्रद्धांजली अर्पित करतो. एका बाजूला राख्या, गोडधोड आणि उत्सव, तर दुसऱ्या बाजूला आपल्या पूर्वजांच्या स्मृती आणि त्यांच्यावरच्या हल्ल्याच्या निषेधातनं जपली जाणारी 735 वर्षांची परंपरा. काळ बदलला, पिढ्या बदलल्या, मात्र इतिहासाच्या आठवणी आजही वानखेडच्या पालीवाल समाजाकडनं जपल्या गेल्या. डॉक्टर संजय महाजनसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, बुलढाणा.